20 डिसेंबर हा संत गाडगेबाबांचा स्मृतिदिन. 20 डिसेंबर 2024 या दिवशी शिवाजी पेठेमधील उभामारुती चौकामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कोल्हापूर तसेच आम्ही भारतीय लोक आंदोलन शिवाजी पेठ कोल्हापूर यांनी झुणका भाकरी वाटप केले. यामध्ये स्वराज्य, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण संघटना सामील झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संत गाडगेबाबांचा जन्म 1876 साली झाला. त्यांना शिकता आले नाही, पण पुढे अनुभवाने त्यांच्या लक्षात आले की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यसनापासून दूर राहिले पाहिजे आणि अंधश्रद्धा टाळल्या पाहिजेत. आपल्याला समजलेले विचार सगळ्या महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी त्यांनी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत कार्य केले. ते एखाद्या खेड्यात जात पहाटेच हातात खराटा घेऊन गाव झाडायला सुरुवात करत. त्यावेळी गावे अत्यंत अस्वच्छ होती. स्वच्छतेचे महत्त्व लोकांना अजिबातच माहिती नव्हते. गाव स्वच्छ झाल्यावर ते अंघोळ करून गावामध्ये फिरत आणि भाकरी मागत असत. अंगावरती फाटके कपडे आणि हातात एक खापरं ते सांगत, संध्याकाळी देवळात कीर्तन आहे, सर्वजण कीर्तनाला या. संध्याकाळी लोक देवळात जमत आणि पाहत सकाळी गाव झाडणारा, दुपारी फाटक्या कपड्यातून भाकरी मागणारा माणूस हातामध्ये दगडाचे टाळ घेऊन आपल्या सुंदर आवाजामध्ये भजन गातो आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. जमलेल्या गावकऱ्यांना ते आपल्या भजनात सामील करून घेत आणि भजन गाता गाता प्रबोधन करत ते सांगत, व्यसन करू नका, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, बिडी सिगरेट ओढू नका. पोराबाळांना शिकवा, मंत्रतंत्र, पूजा अर्चा, देवदेवस्की यापासून दूर राहा. लक्षात ठेवा, देव देवळात नसतो. देव देवळात नसतो. देवळात भटजीचे पोट असते. देव माणसात असतो. माणसांना मदत करा. भुकेलेला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या, अडाण्याला शिक्षण द्या. यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, मीना चव्हाण, छाया पवार, राजेंद्र खदरे इत्यादींनी आपले विचार मांडले. श्याम परीट यांनी छानपैकी कविता म्हणून दाखवली. गाडगेबाबा सोप्या सोप्या भाषेतून प्रबोधन करत असत. ते म्हणत, देव पाहिलाय का देव? लोक म्हणत, नाही वा, आम्ही देव नाही पाहिला, पण आमच्या देवळात देव आहे ना, घरात देव आहे ना. प्रश्नोत्तर पद्धतीने त्यांचा संवाद चाले. तुमचा देव प्रसाद खातो का? तुमचा देव कपडे घालतो का? तुमचा देव आंघोळ करतो का? लोक म्हणत, आम्हीच त्याला आंघोळ घालतो, आम्हीच त्याला कपडे घालतो आणि देव काही प्रसाद खात नाही, आम्हीच प्रसाद खातो. देवासमोर प्रसाद ठेवला तर कुत्रं येऊन प्रसाद खाते, पण त्या प्रसादाचं संरक्षण देव करू शकत नाही. जो देव स्वतः कपडे स्वतःचे घालू शकत नाही, तो तुमचं भलं काय करणार? म्हणून लक्षात ठेवा, देव देवळात नसतो. देव माणसात असतो. देवळात भटजीचे पोट असते. माणसाला मदत करा. भुकेलेला अन्न द्या, तहानला पाणी द्या, अडाट्याला शिक्षण द्या. अनेक वेळा साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा ते प्रबोधन करत असत. एकदा एका नदीच्या काठी पितरांना शांत करण्यासाठी पूजा चालू होती. उदबत्ती फिरवत, मंत्र म्हणत तिथं पूजा चालू आहे, प्रसाद ठेवलेला आहे. बाबा पाण्यात उतरले, नदीत उतरले. त्यांनी नदीच्या बाहेर काठाच्या दिशेनं पाणी बाहेर फेकायला सुरुवात केली. ओंजळीत पाणी घ्यायचं आणि ते बाहेर फेकायचं. खूप वेळ त्यांचा कार्यक्रम चालला. काठावरच्या लोकांनी विचारलं, बाबा हे काय करता तुम्ही? बाबा म्हणाले, मी माझ्या शेताला पाणी घालतो. हां, कुठं आहे तुमचं शेत? ठीक आहे, 10 मैलावर तर आहे, पण तिथंपर्यंत मला जाता येत नाही ना, तुम्ही इथूनच पाणी तिकडे फेकायला लागले. लोक हसायला लागले. हा कुणी वेडा आहे की काय असं म्हणू लागले. एकाने विचारले, बाबा एवढ्या लांब शेताला पाणी कसं जाईल? तुम्हाला काही कळतच नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हा भटजी
तिथं बसून स्वर्गातल्या असलेल्या पितरांना खायला घालू शकतो. त्याला दिलेलं धनधान्य आणि कपडे त्यावरती आकाशात स्वर्गात बसलेल्या पितरांना पोचतात. मग माझं 10 मैलावरच्या शेताला इकडे पाणी का पोचणार नाही? लोकांना आपली चूक लक्षात आली. गाडगे बाबांनी लोकांच्या आणि आली पाहिजे समाजाला आदर केला, धर्मशाळा बांधल्या, चांगलं केलं. अशा प्रबोधन करणाऱ्या माणसाचं नाव त्या भारतरत्नाच्या खरं तर प्रत्येक उठता सुटता प्रत्येक नेत्याची नाव घेतात. त्याला भारतरत्न मिळाला पाहिजे. या मताची जरूर आहे मी. केलेल्या कामाची खूप भाकरी आणि झुणकाच खात असे. लोकांच्याकडून जमवलेल्या पैशापैकी एक पैसासुद्धा त्यांनी कधी स्वतःसाठी वापरला नाही किंवा आपल्या कुटुंबियासाठी सुद्धा वापरू दिला नाही. सगळ्या जगाला शहाणं करणारे बाबा 20 डिसेंबर 1956 रोजी आपल्यातून निघून गेले. पण त्यांचे विचार मागे आहेत. आपण ते आत्मसात केले पाहिजे. त्याप्रमाणे आपण एखादं पाऊल टाकू शकलो तर आपलं भलं होईल, समाजाचंही भलं होईल. बाबा गेले पण त्यांचं भजन मात्र अजरामर आहे. त्यांचे विचार अजरामर आहेत. त्यांनी बांधलेल्या अनेक धर्मशाळा त्यांच्या कार्याची पावती देत आहेत. शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम काढली पण त्याला नाव मात्र दिलं संत गाडगे बाबा स्वच्छता मोहीम. ही व्याख्याने झाल्यानंतर शिवाजी पेठेमधील कार्यकर्त्यांनी झुणका भाकरी वाटप केले आणि आज शासन दिन साजरा केला.